नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणाकार शिकणार आहोत. आपण चिन्हांचे नियम पाहिले, चिन्हांच्या नियमांमध्ये गुणाकार भागाकार पाहिलेला आहे. आणखी काही उदाहरणं आज आपण शिकणार आहोत. तर पहिले उदाहरण आहे -5 गुणिले -7. आता चिन्हांच्या नियमामध्ये काय पाहिलं आपण, गुणाकार करताना -5 गुणिले -7, तर दोन्ही 5 आणि 7चा गुणाकार 7×5 35. आता मायनस मायनस काय होतं, प्लस. प्लस नाही दिलं तरी चालतं. तर आता दुसरं एक उदाहरण पाहूयात. -9 गुणिले 6. 9 आणि 6चा गुणाकार केल्यात 9 सख 54. पहिल्या संख्येला मायनस साईन आहे, मग काय येणार, मायनस. कोणत्याही दोन्ही संख्यापैकी कोणत्याही एका संख्येला मायनस साईन असेल तर गुणाकार भागाकारामध्ये त्या संख्येला मायनस साईन येतं, उत्तराला मायनस साईन येतं. 9 आणि 6पैकी 9 वजा 9 आहे गुणिले 6, 9 सख 54. 9ला वजा साईन आहे, उत्तराला वजा साईन. आता पहा 8 गुणिले -7. 7ला मायनस साईन आहे, 8ला साईन प्लस आहे. 8 ही 7 56. एका संख्येला मायनस आहे म्हणून उत्तराला काय येतं, मायनस. -12 गुणिले -7. आता -12 गुणिले -7 दोन्ही संख्येला मायनस आहे, तेव्हा मायनस मायनस काय होतं, प्लस. 12×7 84. पाचवं उदाहरण आहे -7 गुणिले 3. 7×3 21. उत्तराला काय साईन आलं, मायनस. तर -7 गुणिले 3 वजा 21. तर हा गुणाकार आहे. आता गुणाकार आणि भागाकार नियम सारखेच आहेत. -96 भागिले 16 बरोबर 96 भागिले 16. 16 1 16, 16 96. किती आलं, -6. एका संख्येला मायनस असेल तर उत्तराला काय येतं, मायनस येतं. -51 भागिले 68 बरोबर 51 भागिले 68. 17 1 17, 17 2 38, 17 51, 17 चौक 68. किती आले, -3/4. एका संख्येला काय आहे, मायनस आहे साईन, मग उत्तरामध्ये काय, मायनस. -150 भागिले -25. 150 भागिले -25. आता मायनस मायनस काय होतं, प्लस होतं. 25 1 25, 25 150. उत्तर काय आलं, 6. चौथं उदाहरण पाहूयात आपण. चौथ्या उदाहरणामध्ये 100 भागिले 60. दोन्ही संख्येला काय आहे, प्लस साईन आहे. 100 भागिले 60. 20×60 20×5 100. किती आलं, 5/3. 12 भागिले -6. खालच्या संख्येला मायनस साईन आहे. आता 12 भागिले -6. 6 1 6, 6 2 12. कोणत्याही संख्येला अंशात किंवा छेदात जर मायनस साईन असेल तर उत्तराला काय येतं, मायनस साईन. तर आपण पाहूया
अपूर्णांकाचा गुणाकार पाहिला आहे. तर आपण माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाचा गुणाकार, भागाकार, बेरीज वजाबाकी पाहिली, वर्ग पाहिले, घन पाहिले, काही सूत्र पाहिले. माझे सगळे व्हिडिओ पहा, म्हणजे गणित विषय तुम्हाला अवघड जाणार नाही, अतिशय सोपा जाईल. तर चिन्हांचे नियम पण आपण पाहिले, त्यावर आधारित आज काही उदाहरणं घेतलेली आहेत. तर पहिलं पहा, गुणाकारामध्ये जे नियम आहेत तेच भागाकारामध्ये आहेत. -5 गुणिले -7, 7 35, मायनस मायनस काय झालं प्लस. -9 गुणिले 6, 9 54. एका संख्येला मायनस असेल तर उत्तराला मायनस येतं. 8 गुणिले -7, 8 7 56. एका संख्येला मायनस आहे, उत्तराला मायनस. -12 गुणिले -7, दोन्हीचं मायनस मायनस असेल दोन्ही संख्येला तर मायनस मायनस प्लस. 12 7 84. तर आता उत्तराला प्लस नाही दिलं तरी चालतं. 7 आणि 3चा गुणाकार 7 3 21. एका संख्येला मायनस आहे, मायनस. -96 भागिले 16, 16 96. साईन उत्तराला मायनस येणार, एका संख्येला मायनस आहे. इथे आता पहा, दोन संख्येला -51 भागिले 68, 17 3 51, 17 4 68. -3/4, एकाला मायनस आहे म्हणून इकडे मायनस. 150 भागिले -25, भाग दिला, हे मायनस मायनस प्लस झालं. 25 1 25 1 150 6. 100 भागिले 60, 20 पंचे 100, 20 3 60, 5/3. इथे 12 भागिले 6 -6, 12 भागिले -6, 6 1 6 6 2 12. एका संख्येला मायनस आहे मग उत्तरालाही मायनस. तर आपण काही उदाहरणं पाहिले गुणाकार भागाकार चिन्हांच्या नियमांवर आधारित. तर माझे सगळे व्हिडिओ पहा आणि त्या उदाहरणाचा बेसिक गणिताचा सराव करा. सर्वांनी रोज सराव करायचा आहे गणित विषयाचा, म्हणजे गणित विषय अवघड जाणार नाही. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.